गाइस, वेलकम अगेन टू माय चॅनल एन्जॉय लर्निंग इट्स फन। तर आज आपण शिकणार आहे कांदा भजी कशी करतात। तर बघूया आता साहित्य। तर मी इकडे 1 वाटी बेसन आणि थोडीशी कोथिंबीर, 1 छोटा चमचा मिरची पावडर घेतली आहे मी, 1 छोटा चमचा मीठ घेतले, 1 मिरची घेतली आहे, अर्धा चमचा धणे आणि जिरा घेतला आहे, अर्धा चमचा लसूण घेतले आहे 2 आणि 1 आल्याचा तुकडा आणि हे 4 मोठे कांदे। तर आता हे लसूण, मिरची, आलं, जिरे आणि धण्यांची आपल्याला पेस्ट करायची आहे। तर करूया आता मी मसाल्यांची पेस्ट केली आहे। आता आपण बघूया कांदा कसा चिरतात। बघा कांदा कसा चिरतात। आपल्याला हे उभे स्लाइसेस कट करायचे। हे बघा असे कट करायचे आपल्याला। मी कांदा चिरला आहे असा। आता आपण ह्याच्यात 1 बारीक चमचा मीठ घालणार आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहे आणि आता थोडं पीठ टाकायचं। आता आपण ह्याच्यात थोडं बेसन घालणार आहे। ह्याच्यात थोडं बेसन घालून मिक्स करून घेणार आहे सुटेपर्यंत। आपल्याला असं मिक्स करायचे, ह्याच्यात पाणी घालू नका। आता आपला बेसन आणि कांदा मिक्स झाला। आपण आता ह्याच्यात आणि थोडंसं बेसन घालणार आणि परत मिक्स करणार आहे। आता आपण ह्याच्यात सगळंच बेसन घालणार आहे आणि आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर तुम्ही हे कांद्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी पाणी सुटेपर्यंत। बघा आणि बेसन मिक्स झाले आणि कांद्याचं पाणी सुटायला लागलं। तर आता आपण ह्याच्यात हळद घालूया। नाही बघ, छोटा पाव चमचा। तर आता आपण ह्याच्यात छोटा पाव चमचा घालणार आहे हळद। आता आपण ह्याच्यात 1 छोटा चमचा मिरची पावडर घालणार आहे आणि आता आपण आपली पेस्ट घालणार आहे। बघा सगळी घालायची आहे तुम्हाला आणि कोथिंबीर घालायची आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्या। आता हे मिक्स करून झालं। आता आपण 10 मिनिटं तेल तापवूया। आपलं तेल तापलं। आता आपण त्याच्यात भजी घालूया। तुम्हाला अशी भजी टाकायची आहे। तुम्हाला सगळी एकदाच घालायचं नाही, नाहीतर ती भजी आहे ती एकमेकांना चिपकणार आहे। बघा पसरण घालायचं, असं पसरण घालायचं। आता आपण हे परतून घेणार आहे। आता आपण आपल्या सगळ्या भज्या असेच काढून घेणार आहे। तुम्हाला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे। हे बघा असे तुम्हाला घालायचे पसरटच कांदा भजी। तुम्हाला इकडे चांगलंच तेल घ्यायचं आहे। कुठचं पापड मग दुसऱ्या कुठच्या भजी काढलेलं घ्यायचं नाही, चांगलंच घ्यायचं आहे। हे बघा आता आपली कांदा भजी आली आहे। हे बघा किती छान आहे। ही खूपच टेस्टी झालेली आहे। तुम्ही पण ही ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट। तुम्ही पण ट्राय करा ही कशी झाली आहे। ही तर एकदम छान झाली आहे। ही माझ्या मम्मानी केली आहे, खूपच टेस्टी झालेली आहे।